A good evening, student. Our first unit test was end, and now we start our next syllabus. First of all, we see page number 24. There is the poem here, Apples and Bananas. See children, here apples and bananas, same sentence, but it will be sing in different way. एकच वाक्य आहे पण ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणायचे. Why? Because see here, A, E, I, O, U. These are the vowels. हे स्वर आहेत 5. जसे आपल्या बाराखडीमध्ये आई मध्ये आपण 14 स्वर पाहतो की नाही, अ, आ, ई. आता नवीन 2 स्वर ह्यावर नवीन अभ्यासक्रमामध्ये ऍड झालेले आहेत. तसेच इंग्रजीमध्ये हे 5 स्वर आहेत आणि ह्या 5 स्वरांचा जेव्हा आपण हे अक्षर त्या स्वरा ही अक्षर जेव्हा एखाद्या शब्दामध्ये येतात तेव्हा त्याच्या उच्चारणामध्ये वेगवेगळ्या बदल होत जातात. मग हे जे यांचे जे उच्चार आहेत ते उच्चार घेऊन हे एकच सेंटेन्स आहे पण ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. सी हिअर इज इट हे 2 वेळा दिलेलं आहे. आता ही चाल लावताना ती व्यवस्थित लागत नाहीये म्हणून इथे आपण प्रत्येक वेळी आणखीन एक तोच शब्द ऍड करणार आहोत. जसं इट. त्याच्यानंतर एट अजून एकदा 8 येणार इकडे. परत इट. त्याच्यानंतर आईट. नंतर ओट. ऊट असं 3 वेळा आपण तो वर्ड म्हणणार आहोत. त्याच्याने जरा चाल बऱ्यापैकी लागली. आपण पहिल्यांदा पाहूया. लिसन, रिपीट अँड सिंग विथ ऍक्शन. तुम्ही ऐकायची आहे, म्हणायची आहे, हावभाव जसे तुम्हाला त्याच्यात जमतील तसे हावभाव करून ती म्हणायची आहे. ओके. I like to eat apples and bananas. 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 I like to oat 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 apples and bananas. म्हणजे इथे ए चा उच्चार आपण इथे पाहिलेला आहे 8. नंतर दुसरा आपला आहे इट. त्याच्यानंतर आयचा उच्चार आलेला आईट. त्यानंतर ओ चा उच्चार आलेला आहे ओट आणि शेवटी जो आहे तो म्हणजे यूचा उपुल्स बुनुनूज म्हणजे तोंडाचा असं चंबू होऊन जातो. यूचा उच्चार तिथे होतो. ओके. आता ही पोएम तुम्हाला ज्या चालीमध्ये मी सांगितलेली आहे त्या चालीमध्ये तुम्ही पाठ करायची आहे. After that we see here, read these word aloud and copy them in your notebook. हे वर्ड तुम्हाला मोठ्याने म्हणायचे आहेत आणि मग ते तुम्हाला वहीत सुद्धा लिहायचे आहेत. Carefully here. Name, came. Be, me. Fine, 9. Cone, bone.
tube, cube. Are you see here carefully? You say here name, A. First vowel, A. Ne, K. Okay. Second vowel is E. B, मी. ई चा उच्चार होतोय इथे ई. सेकंड वोवेल काय आहे आपलं ई. त्याचं बी, मी. थर्ड वोवेल आहे आपलं आय. फाईन, नाईन. फाईन, नाईन. फोर्थ वोवेल आहे ओ. कोन, बोन. ओ चा उच्चार होतो कोन, बोन. आफ्टर अँड लास्ट वोवेल इज यू. ट्यूब, cube. Tube, cube. And also see here, these are the rhyming words also. हे शब्द रायमिंग वर्ड यमक जुळणारे सुद्धा आहेत. हे ऍक्च्युली ओवेल साठी दिलेले शब्द आहेत की तुमचे जे 5 ओवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू हे स्वर जे आहेत त्याच्यावर आधारित हे शब्द आहेत. अँड त्याच्याबरोबरच त्यांचं रायमिंग पण जुळते, यमक पण जुळते. ओके. Next page we see here we can read and write. Read the words aloud and write them in your notebook. आता हे वर्ड्स आहेत इथे सुद्धा तुमचे जे वोवेल्स आहेत या वोवेल्सचाच वापर केलेला आहे बघा. एम, एन, ॲट, कॅप, टॅप. ए जे अक्षर असतं त्याला ॲचा उच्चार येतो बरोबर. पण काही ठिकाणी याचा उच्चार वेगळा सुद्धा येऊ शकतो. आ सुद्धा येऊ शकतो. आ कसा बघा बरं. कार, फार, बार. बरोबर की नाही. म्हणजे कधी आपण ॲचा ॲ म्हणून उच्चार करायचा आणि कधी आ करायचा उच्चार याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या तासाला पाठवणार आहे. आता सध्या आपल्याला हे रिडिंगचं करायचं आहे. तर रिडिंग करताना आपण बघायचं की कसं आहे ते रिडिंग कसे करायचं. वर्ड म्हणजे ए जेव्हा आपण वापरतो शब्दामध्ये त्याचा उच्चारण कधी कधी ॲ होतो, कधी कधी आ होतो. ओके. तसं प्रत्येक वोवेलचं आहे ते प्रत्येक ओवेलच्या बाबतीमधला व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक तासाला नवीन नवीन एक सांगणार आहे. आज मी ॲचा उच्चार आणि आपण कधी ॲ करायचा आणि कधी आ करायचा ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे पाठवते. ओके. नेक्स्ट पेट, नेट, बेड, एंड, बेंड. ई दुसरा वोवेल आपला काय आहे ई. त्याच्यावर आधारित हे वर्ड्स आहेत. त्यानंतर इन, इट, बीट, फिट, टिप. तिसरा जो वोवेल आहे आय त्याचे वर्ड्स आहेत हे. फोर्थ वोवेल आहे आपला ओ. तो ओ वरचे वर्ड्स आहेत ऑन, ऑफ, नॉट, पॉप, टॉप. अँड लास्ट वोवेल आपला आहे तो यू. त्याचे उच्चार आहे शब्द आहेत अप, कप, पप, टब, फन. ओके. याच्यावरच आणखीन रिडिंग आपल्याला वाढवलेलं आहे. इथे आपण नुसतेच वर्ड पाहिलेले आहेत. इकडे आपण आता त्या वर्डचा समूह ग्रुप पाहणार आहोत. अ कॅट, अ फॅट कॅट. अ फॅट कॅट ऑन अ मॅट. इथे ए ह्या ओवेलचं हा संपूर्ण भाग आहे. ओके. नेक्स्ट वोवेल इज ई. 10 men, 10 men and a pen. त्याच्यानंतरचं वोवेल आहे ते म्हणजे आय. अ पिन, अ टिन, अ पिन अँड अ टिन इन अ बिन. नेक्स्ट वोवेल आहे ओ. अ डॉट ऑन अ पॉट. अँड लास्ट वोवेल वरती अ कब इन अ टब. ओके. अशा पद्धतीचं हे रीडिंग तुम्ही करत राहायचं आहे, करायचं आहे. सो
Student, we read this word. आज आपण एचा उच्चार कशा पद्धतीने करायचा शब्दामध्ये. ए बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी येतो, त्या प्रत्येकाचं उच्चारण वेगवेगळं होतं. ओके, आता इथे मी काही लिहून दे तुम्हाला की एचं उच्चारण कधी करायचंय. ए हा आपण त्याला ए म्हणतो इंग्लिशमधनं, पण त्याचा प्रत्येक शब्दामध्ये उच्चार वेगवेगळा होतो. हे आता आपल्याला पाहायचं आहे. मी दिले, जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला ए असतो किंवा शब्दाच्या मध्ये येतो आणि तो एकच स्वर असतो. आपले स्वर किती आहेत? 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. ह्या 5 स्वरांपैकी फक्त त्या शब्दामध्ये एच आलेला आहे, एकच आलेला आहे तो स्वर. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठलाही स्वर नाही. मग तो सुरुवातीला ए असू दे किंवा मध्ये कुठे ए असू दे, बरोबर. तर त्यावेळेला त्या एचा उच्चार जो आहे तो ऍ असा करायचा. ऍ, याचा उच्चार ऍ म्हणून करायचा. केव्हा? जेव्हा आता इथे फॉर एक्झाम्पल कॅन, आता इथे ए हे एकच स्वर आलेला आहे बघा. याच्यापैकी फक्त एच इथे आलेला आहे, एकच स्वर आहे, म्हणून त्याचा ऍ असा उच्चार करायचा. मग सीचा उच्चार क, क ए एन कॅन. बीचा उच्चार ब, ए मध्ये आहे म्हणून ऍ. बॅट, फॅन. आता इथे फर्स्ट लेटर आहे ए, त्याचा पण ऍ असा उच्चार करायचा. ऍन, ऍन, ऍट. ओके. नेक्स्ट ए जेव्हा शब्दाच्या शेवटी ई, आता इथे पहा, हा जो केम शब्द आहे याच्यामध्ये ए हा एक स्वर आलेला आहे आणि दुसरा स्वर आलेला आहे ई. तर ई हा शेवटी आहे, शब्दाच्या शेवटी आहे. इथे पण ई शेवटी आहे, इथे पण ई शेवटी आहे, इथे पण. आणि हा ई जिथे जिथे ई शेवटी आहे पण पुढे त्याच्या ए हे स्वर आलेला आहे, त्यावेळेला त्या एचा उच्चार ए असा करायचा. ए बघा, शब्दाच्या शेवटी ई हा स्वर आहे, 2 स्वर आले त्याच्यामध्ये, ए आणि ई. पण ई हा शेवटी आहे, तो सायलेंट होतो, त्याचा उच्चार होत नाही शब्दामध्ये. आपण जेव्हा त्या शब्दाचं उच्चारण करतो त्यावेळी ईचा उच्चार होत नाही. पण त्याच्या आधी जर ए आला असेल तर त्या एचा उच्चार ए असा करायचा. जसं केम, सेम, डेट, फेम, सेल. इथे सगळीकडे बघा ई शेवटी आहे आणि त्याच्या आधी ए येऊन गेलेला आहे. असं ज्या वेळेला ए असेल त्यावेळेला त्या एचा उच्चार तिथे ए असा करायचा. केम, स ए म, सेम. ईचा उच्चार होत नाही, लक्षात घ्या. शेवटचा जो ई आहे त्याचा उच्चार सायलेंट होतो, तो तिथे आपण करत नाही. डेट. नेक्स्ट आहे ए. जेव्हा शब्दात ए नंतर आर किंवा एस याच्यापैकी एखादं अक्षर येईल तेव्हा तिथे त्याचा उच्चार आ असा करायचा. कसा? आ. शेवटी आर आलं किंवा एस आलं, शेवटी म्हणजे त्या अक्षरानंतर ए नंतर लगेचच आर आला, ए नंतर लगेचच आर आला, ए नंतर लगेचच एस आला, तर त्यावेळेला त्याचा उच्चार आ असा करायचा. कार, पास, कास्ट, पास्ट. ओके. त्यानंतर चौथा आहे ए. जेव्हा शब्दात ए नंतर लगेचच सिंगल एल किंवा डबल एल येईल आला तर तिथे एचा उच्चार ऑ होतो. ऑ. आई फोन करते, अरे आईला सांग रे मी करते फोन. ओके. ओके. ए नंतर लगेचच एल आलाय, डबल एल आलाय, ऑल. ऑ. इथे पण ए नंतर एल आलाय, ऑ. कॉल. इथे पण ए नंतर एल आलाय, फॉल. बी ए नंतर एल आलाय, बॉल. ओके. आणि शेवटी बघा ए जेव्हा शब्दात म्हणजे ए नंतर जेव्हा आर ई ही अक्षरं येतात, ए ला लागून नंतर लगेच ही आर ई, आर ई, आर ई अशी अक्षरं येतात. डेअर,
तिथे त्याचा उच्चार ए असा होतो. डेअर एअर डेअर केअर शेअर असा असा उच्चार ह्याचा होतो. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा शब्दामध्ये एचं उच्चारण हे प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो. मग ते कसं उच्चारण करायचं ह्याचा मी तुम्हाला फोटो पाठवते, तुम्ही लिहून ठेवा. तुमच्या माहितीसाठी ही एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर जेव्हा ए नंतर आरी येतं तेव्हा एचा उच्चार असा होतो. डेअर केअर शेअर. जेव्हा ए नंतर एल किंवा डबल एल येईल त्यावेळेला असा उच्चार होतो. ऑल कॉल फॉल. ए नंतर जर आर किंवा एस येत असेल तर तिथे त्याचा एचा उच्चार असा होतो. कार पास कास्ट पास्ट. जेव्हा शब्दामध्ये 2 स्वर येतील आणि त्याच्यामध्ये जर शेवटी ई असा स्वर असेल आणि त्याच्या आधी जर ए येऊन गेला असेल तर तिथे ए असा उच्चारण त्याचं होतं. केम सेम डेट फेम सेल. आणि जेव्हा एक आणि एकच स्वर त्याच्यामध्ये असतो मग तो स्वर हा स्वर जो आहे तो मध्ये आला काय किंवा सुरुवातीला आला काय तर त्यावेळेला त्याचं उच्चारण असं होतं. कॅन बॅट रॅन फॅन एम ॲट एम एन असं. तर इथे अचा उच्चार असा होतो. ओके, हे तुम्ही 1-2 वेळा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि शब्द वाचत असताना ह्या नियमांचा जरा थोडासा अभ्यास करा जेणेकरून तुमचं वाचन चांगल्या पद्धतीने होईल. ओके, आता तुम्हाला अभ्यास काय आहे तर हे शब्द लिहायचे आहेत. हे शब्द लिहायचे आहेत आणि हे वाचनाचा सराव करायचा आहे. पेज नंबर आहे 25. 25चं हे सगळं वाचन करायचं आहे. हे शब्द लिहायचे आहेत वहीमध्ये आणि ही पोएम पण पाठ करायची आहे. तुम्हाला ह्याची चाल मी सांगितलेली आहे त्या चालीमध्ये ही पोएम पाठ करायची आहे. ओके, आजचा अभ्यास तुमचा म्हणजे शब्दलेखनाचा. हा शब्दलेखनाचा अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओके, बाय.